रे पा ग रे नी रे सा नी रे सा नी रे सा. आशुतोष, माझी अवस्था फक्त तुम्हालाच समजू शकते. काय करू मी? मला समृद्धी वाचवायचंय. आई आपणसाठी मला हे करायचंच आहे. मला नितीन म्हणतात की मी इन्शुरन्सचे पैसे वापरून हे घर वाचवावं म्हणून. मला मान्य आहे की बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा आता घर वाचवणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. इन्शुरन्सचे पैसे वापरणं नाही पटत आहे माझ्या मनाला. काय करू मी? काय कळते मला? काय कळते? अरे अप्पा, तुम्ही सगळे या या या. काय झालं यावेळेला? कसं काय सगळे तुम्ही? आई, तुझी लॉटरी लागली आहे. अरे त्यासाठी लॉटरीचं तिकीट काढायला हवं ना. काहीतरी काय बोलतोस? अरुण नदी, अगं लॉटरी म्हणजे तशी नाही ग. अगं अशक्य गोष्टीची गोष्ट घडली आहे. तुझी इच्छा पूर्ण होणार. माझी इच्छा पूर्ण होणार आहे? कुठली? काय बोलताय तुम्ही? आई, तुझ्यासाठी खूप मोठा सरप्राईज आहे आणि ते तुम्हाला कळल्यावर तुम्ही खूप खुश होणार आहे. अरे बाबा, काय झालंय सांगणार आहात का नाही? तू आता फक्त उद्याच्या ट्रायलला लाग. उद्या उद्या काय? अगं आई, असं काय करतेस तू? उद्या महाराष्ट्राची सुगरण जोडीचा फिनाले आहे. तू आणि मी उद्या फायनल राऊंडला जात आहे. म्हणजे बघायला जायचंय का? आई, लोकांनी तुम्हाला भरभरून मतं दिली आहेत आणि आग्रह धरलाय की तू आणि मी तुम्ही दोघं फायनल राऊंडला असायला हवेत. सो त्यांचा मेल आलाय. तुम्हा दोघांना त्या शो मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेली आहे. ये दोन गोड कर. अरे ये खा. वाईल्ड कार्ड एंट्री म्हणजे काय? आम्ही दोघं फायनल राऊंडला खेळणार आहोत? हो आई, त्यांनी तुम्हा दोघांना पुन्हा बोलवून घेतलाय. या शो मध्ये हे पहिल्यांदाच घडत असणार. किती भारी आहे. अरे, मला विश्वासच बसत नाहीये. तुला चिंता करून सांगू? तुम्ही सगळे म्हणताय म्हणजे खरंच असेल. अरुण नदी, तुला पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे. मला वाटतं ही स्पर्धा तू आणि मिहीरच जिंकणार. आता त्यामुळे अनंत अडचणी नंतर सगळं सोयी झालंय. मला तर खूप मस्त वाटतंय. आणि कोणी कितीही इंट्रिक्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला ना तरी विजय शेवटी सत्याचाच होतो. मला माहित होतं हेच होणार आहे. आता मला खात्री आहे हा शो ताई आणि मिहीरच जिंकणार. येस, उद्या आता सॉलिड धमाल येणार आहे. अख्ख्या महाराष्ट्राला उद्या खूप काही बघायला मिळणार आहे. बघच तू. आपा तोंड गोड करा. एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही अरुंधती केळकर? हो. या जशा टीव्हीत दिसतात अगदी तशाच आहात हो तुम्ही. मी तुमची फॅन आहे. महाराष्ट्राची सुगरण जोडी कार्यक्रम मी फक्त तुमच्यासाठी बघते. थँक्यू. तुम्ही या कार्यक्रमातून बाहेर पडला ना आम्हाला खूप वाईट वाटलं. खरं तर तुम्ही ना फायनल राऊंड पर्यंत जायला हवं होतं. अहो तुम्ही किती सुरेख पदार्थ करता. शिवाय त्या दिवशी ती 60 वर्ष होवी. किती गोड गायला तुम्ही. थँक्यू ताई. माझं गाणं पदार्थ बनवणं तुम्हाला आवडतं याचा मला खूप आनंद वाटला. खरं सांगू का, आमच्यासाठी हेच बक्षीस आहे. नाही, या कॉम्पिटिशन मध्ये तुम्हाला पहिलं प्राइज मिळालं पाहिजे. अहो आम्ही तुमच्यासाठी वोटिंग केलंय. खूप जण आहेत तुमच्या पाठीशी आणि मला खात्री आहे तुम्हाला पुन्हा या कार्यक्रमात बोलवते. तुम्ही सोशल मीडियावर बघताय ना लोक किती फॉलो करतायत तुम्हाला. एक मिनिट. ताई, ही आनंदाची फुलं. मी देवळात गेले होते. देवाची कृपा आहे तुमच्यावर. मीही तुमच्यासाठी प्रार्थना करेन. तुम्हाला नक्की बोलवणे येईल. थँक्यू. अरे कंग्रॅच्युलेशंस. अभीच आहे. अजून स्पर्धेत गेलो पण नाही होत आपण. ताई, लोक हमें इतना प्यार कर रहे हैं. अजून काय हवंय? अच्छा असं ताई, आपण आता वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन कॉम्पिटिशन मध्ये परत जातोय ना, तो मुझे तो ऐसा लग रहा है की हम लोग जीतेंगे. नाहीतर आपल्याला पुन्हा पुन्हा जायची संधी का मिळते? मला तर खूप टेन्शन आलंय रे. लोकांच्या अपेक्षा वाढल्यात आपल्याकडून. आपल्याला जमायला हवं. त्यांचं मत वाया गेलं असं नको वाटायला त्यांना. लोकांनी आपल्याला खूप प्रेम दिलंय रे. निदान टिकवता तरी आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि त्यांचं आपल्यावरचं प्रेम वाढणार सुद्धा बघा तुम्ही. तसंच होते. ताई, हम दोनों साथ में है ना, तो फिर डरने की क्या बात है? हम लोग अच्छा ही परफॉर्म करेंगे और हम लोग ही जीतेंगे. तुम्ही टेंशन घेऊ नका. मी आहे ना. चल. थँक्यू. वेलकम. ब्लाउज बरा दिसतोय ना? परफेक्ट दिसतं. आशीर्वाद दे, आम्ही जिंकू म्हणून. सुखी राहा. माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. म्हणून ते इथपर्यंत पोहोचलात ना. अप्पा, आशीर्वाद दे. अप्पा, संजना चल.
तू पण आई आपण आशीर्वाद घे चल. अरे आई आताच म्हणाला ना माझे आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहेत. संजना फाईन. यशस्वी हो. आपा आशीर्वाद देणार नाही आता तुम्ही. तुम्हाला काय गरज आहे त्याची? तुम्ही दोघं सगळं करायला सक्षम आहात. दॅट्स ट्रू. बाबा संजय आंटी ऑल द बेस्ट. मला माहिती आहे ही कॉम्पिटिशन तुम्हीच जिंका. अरे ऑफकोर्स. पण काय अरुंधती कॉम्पिटिशन मध्ये असती ना तर जरा मजा आली असती. पण आता काय महेश आणि कल्पना शेट्टी यांना हरवणं खूपच इझी आहे. एफर्ट्स द्यावे लागणार. पण संजय आंटी आता काय करणार? आई सेमीफायनलच बाहेर पडली ना. आणलं. बाबा संजना तुम्ही ट्रॉफी घरी घेऊनच यायचं. पुढे का येस थँक्यू. कोणी मी ट्रॉफी घेऊनच घरी यायचं. तुम्ही येत नाही हा? मला जरा काम आहे तो मला नाही जमणार. अरे बरं चला मी येतो. हा आजी बाय. आपा बाय. बाबा ऑल दी बेस्ट. अनिरुद्ध साडी बरी दिसते ना? की पटकन बदलून येऊ. छान एकदम छान दिसतंय. काय रे मी पण येते. अरे म्हणजे काय यायलाच हवंस. मला अजिबात एक्सक्यूज सांगणार नाही. अप्पा तुम्ही पण येत आहे ना? बघतो तुम्ही वा पुढे. अनिरुद्ध अरे कोणाला विचारतोस तू? आपण ना त्यांची लाडकी लेख नाहीये आता कॉम्पिटिशन मध्ये. सो त्यांचा इंटरेस्ट गेलाय. आपल्याला चेअर करण्यासाठी आपण काय येतील तिथे हो की नाही? हे बघ संजना असं काही नाहीये. मी येणारच आहे. माझं एक काम आहे ते संपूर्ण येणार आहे. संजय आंटी डोंट वरी. मी आणि आजीच पुढे आम्ही तुम्हाला खूप चेअर करू. तिथे सगळ्यात जास्त आवाज आमचाच असेल. हो थँक्यू इशू थँक्यू. मी नाही येते. मी सुद्धा नाही येणार. वाव थँक्यू. आणि एक्सपेक्टेड होतं हे. आली असतेस तर धक्का बसला. एनिवे अनिरुद्ध चल आपल्याला उशीर होतो. निघूया. हो हो निघू. चला, 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 चला. मी गाडीवर आहे. हो. दिशा अगं पाऊस येतोय. सावकाश या. हा सावकाश ठीक आहे. ये. मी मला खरंच खूप वाईट वाटतं अरुंधतीचं. ए मी काम करू का? पटकन जाऊन तिला भेटू. हा लगेच आले. संजना उशीर होतोय ना आपल्याला. चल ना आता. हा ठीक आहे. रात्री ट्रॉफी घेऊनच जाते तिला भेटायला. अशी तिची खूप इच्छा होती ना कॉम्पिटिशन जिंकायची ट्रॉफी जिंकायची. आता ते तर शक्य नाहीये. निदान ट्रॉफीला टच करून बघता येईल तिला. बिचारी. चला यश तू येतोस ना फिनाले बघायला? आणि जर येणार असेल ना तर प्लीज 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 अरुंधतीला सुद्धा घेऊन ये. काय तुमचा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा आहे. ऑफकोर्स संजना तू फायनल राऊंडला गेलीस म्हटल्यानंतर आम्ही यायलाच हवं. फायनलिस्टला सपोर्ट करायला फॅमिली मेंबर्स हवेत ना. मी येतोय तिकडे. छान. मला की नाही यश आणि अरुंधतीचं हे खूप आवडतं. दोघांचीही मनं मोठी आहेत. छान थँक्यू आजी. गुड लक बाबा. तुमची सगळी तयारी झाली आहे ना? सगळी तयारी झालेली आहे. पण कुकिंगच्या आधी जे टास्क असतात ना, त्याबद्दल तू काही सांगितलं नाही. सो प्लीज. हो अंकुश अरे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्याचे मार्क्स काउंट केले जातात आणि कसले कसले टास्क देतात ते जजेस ते आधी कळले ना तर फार बरं होईल. हा सर ते टास्क आता ठरवणार आहे. आणि हे बघ संजय मला चान्स मिळाला तर मी ते तुला सांगू शकतो. अदरवाईज डिफिकल्ट आहे. म्हणजे तुम्हाला मॅनेज करावं लागेल. वाव दुसरा ऑप्शन आहे आमच्याकडे. अंकुश निम्म्या गोष्टी आम्ही आमच्याच मॅनेज करतोय हे लक्षात येतं का तुझ्या? हे हॅलो हे बघ मी जर हेल्प केली नसती ना तर इथपर्यंत तुमचं येणं इम्पॉसिबल होतं. आणि सगळं झाल्यावर तू असं कसं बोलू शकतेस? आणि एक गोष्ट लक्षात ठेव आजची कॉम्पिटिशन जिंकल्यानंतर तुला कॅश प्राइज मिळणार. सो माझे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर कर. प्लीज त्याची काळजी करू नकोस. पण जी काही माहिती सांगतोस ती परफेक्ट आहे ना? काही काही चेंजेस होणार नाहीत ना? हे बघ होपफुली चेंजेस होणार नाही. आपण ऐन वेळेला काही चेंजेस झाले तर मी काहीच नाही करू शकत ना. आणि हे बघ तिकडे ऑन स्क्रीन मी तुला कसलीही मदत करू शकत नाही. सो प्लीज कीप दिस इन माइंड. आलं तुझ्या लक्षात? कारण लास्ट मोमेंटला जर कोणाला संशय आला ना तर सगळं हातचं जाईल. ठीक आहे. तसंही आज मला तुझी गरज नाही. कल्पना आणि महेश शेट्टी हे माझ्यासमोर पाणी करू. त्यांना मी एरवीच बीट करू शकतो. डोंट वरी. ओह वाव व्हॉट कॉन्फिडन्स. गुड. बेस्ट ऑफ लक. हे अनिरुद्ध अरुंधती असलेला कम्प्लीट करायला आज तर मजा आली असती. आय रिअली मिस हर यार. एक मिनिट म्हणजे तुम्हाला माहितच नाहीये? अंकुश सर टेक्निकल रिहर्सलसाठी बोलवलंय. हा मला जावं लागेल. सी वन सेट. ओके गुड. चल अरे अरे पण तू काहीतरी सांग. हा असं काय सांगायचं होतं याला? काय म्हणाला? आपल्याला काय माहिती नाही असं म्हणाला. याला ना उगाच बडबड करायची सवय. सतत एकच गोष्ट रिपीट करतो. जाऊ अरे मला टेन्शन आलंय. कसलं म्हणजे या कॉम्पिटिशनचं. अनिरुद्ध चिल. आज लास्ट राऊंड आहे. आपण आज कॉम्पिटिशन जिंकणार आहोत. ट्रॉफी आणि कॅश मनी सगळं आपण घरी जाणार. सो आजचा दिवस मस्त एन्जॉय कर. ओके होपफुली सगळं व्यवस्थित पार पडेल. अरे सगळं व्यवस्थित पार पडणार. डोंट वरी. आज आपण कॉम्पिटिशन जिंकलो ना नेक्स्ट वीक आपण युरोप टूर प्लॅन करूया. असं नको खूप दिवस झाले आपण कुठेच गेलो नाही आहोत. अगं कॉम्पिटिशन तर आधी जिंकू दे. ते जजेस कसले कसले टास्क देतात डिफिकल्ट असतात ते डोक्याला ताप आहे नुसता. एकदा ही कॉम्पिटिशन संपली ना की मी किचन मध्ये पाऊल सुद्धा टाकणार नाहीये.
हा आणि या कॉम्पिटिशन मधून आपण काही मिळवलं किंवा नाही मिळवलं, पण एक गोष्ट मात्र चांगलीच आहे. काय? तुला तूर डाळ आणि मूग डाळ यातला फरक कळायला लागला. त्याच्याने आयुष्यात काही फरक पडत नाही. असं कसं? म्हातारपणी तुझ्या हातची गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी खायला मिळणार. वाव, सॉरी, असं काही होणार नाहीये. मी असं काही करणार नाहीये. बघू द्या ना. आलं का? अभि फिनालेला गेला नाहीये, म्हणजे तो घरातच असेल ना? नाही, तो त्याच्या कामासाठी बाहेर गेलाय, पण मला वाटत नाही तो एवढ्या लवकर परत येईल. नाही म्हणजे आता तरी त्याला यातलं काही कळता कामा नाही. म्हणजे मला माहिती असं लपवणं वगैरे चुकीचं, पण आता इलाज नाहीये. कारण हे आता जर बाबा आणि संजनाला कळलं तर आपला सगळा प्लॅन फसेल. नाही, त्याला काही करणार नाही, तू काळजी करू नकोस. यश, अरे आधी आपल्या हाताला काय लागतं काय ते बघू. ठीक आहे, मी प्ले करतो. अरे येस येस, कॅमेरामध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. म्हणजे माझा डाऊट खरा होता. हा खूप मोठा पुरावा आहे. ग्रेट. यश, आपण ना हे आत्ताच शोच्या ऑर्गनायझरचा दाखवतोय. म्हणजे फिनालेच्या आधी संजनाचा जो काही प्लॅन आहे तो फसेल. नाही 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 नाही, आता नको. माझ्याकडे वेगळी आयडिया आहे. यश, तू काहीही कर, पण त्याचा अरुंधतीला त्रास होता कामा नये. अरे तिची काळजी घे, ती खूप विचार करते. अरे अप्पा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो, याचा आईला मी अजिबात त्रास होऊ देणार नाही. यश, काय करणार आहेस तू? बघा तुम्ही, आज मी संजनाला अख्ख्या जगासमोर एक्सपोज करणार आहे. तिचा खरा चेहरा आज सगळ्यांसमोर येईल. यश, ऑल दी बेस्ट. आज ताईला न्याय मिळायलाच हवा. हो, नक्की मिळेल. हॅलो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्राच्या एकमेव ग्रँड शो मध्ये, ज्याचं नाव आहे महाराष्ट्राची सुग्रँड जोडी. तर मंडळी, आज या शोचा शेवटचा राऊंड आहे आणि आज या मंचावरून एक जोडी, महाराष्ट्राची सुग्रँड जोडी, हा किताब आणि कॅश प्राइज घेऊन जाणार. नाही, आम्हाला कल्पना आहे की तुम्ही हा शेवटचा राऊंड पाहायला उत्सुक आहात. सो लास्ट एपिसोड प्रमाणे तुम्हाला या भागात देखील तुमच्या आवडत्या सुग्रँड जोडीला वोटिंग करून निवडून द्यायचं आहे. आमच्या वोटिंग लाईन्स या अर्ध्या तासात सुरू होतील. सो तुम्ही तयार राहा आणि आता आपण स्वागत करूया आपल्या जजेसचं. मल्लिका मॅम आणि समीरन सर. आणि आता बोलवणार आहोत आपल्या फायनलिस्टना. स्वागत करूया आपल्या पहिल्या जोडीचं, महेश शेट्टी आणि कल्पना शेट्टी यांचं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. नमस्कार. हा. आणि आता आपण स्वागत करूया आपल्या दुसऱ्या जोडीचं, संजना देशमुख आणि अनिरुद्ध देशमुख यांचं. प्लीज वेलकम सर. मंडळी, ही स्पर्धा सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला रिमाइंड करून देतो, आपली ही नुसती कुकिंग कॉम्पिटिशन नसून आपण आपल्या पार्टिसिपेंट्सना वेगवेगळे टास्क सुद्धा करायला देतो आणि त्याचे पॉइंट्स देखील काउंट होतात. करेक्ट. त्यामुळे मी स्पर्धकांना हे सांगेन, त्यांनी हे टास्क लाईटली घेऊ नयेत, कारण त्या टास्कला देण्यात येणारे पॉइंट्स निर्णायक ठरू शकतात. लास्ट 3 राऊंड तुम्ही खूप छान खेळले, ते एन्जॉय केले. पण आज फायनल राऊंड आहे, खूप विचार करून खेळा. एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला महागात पडू शकते. आज आपल्या या कॉम्पिटिशनचा फायनल राऊंड तुमच्यातलीच एक ठरणार आहे, महाराष्ट्राची सुग्रँड जोडी. ही अरुंधती येऊ तू बघच, आपणच जिंकला. पण पब्लिकच्या जबरदस्त वोटिंगमुळे एका स्पर्धक जोडीला पुन्हा आणण्यात येते. आणि वीर यांचं.